गेल्या वर्षभरात सोन्याने देशांतर्गत शेअर बाजाराच्या तुलनेत उत्तम परतावा दिला असून सेन्सेक्सलाही मागे टाकले आहे. जागतिक केंद्रीय बँका आणि महागाईपासून बचाव शोधणारे गुंतवणूकदार यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मागील वर्षात सोन्याने 50.1% परतावा दिला आहे. या उलट शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1.2% घसरला आहे. व्यापारविषयक अनिश्चितता व टॅरिफ वॉरने सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचे आकर्षण वाढले आहे. एनाम होल्डिंग्सचे गुंतवणूक संचालक श्रीधर शिवराम म्हणाले की सोन्याची सुमारे 25% खरेदी ही केंद्रीय बँकेची आहे. शुल्क युद्ध आणि अमेरिकेच्या ट्रेझरीच्या धोरणापासून बचाव म्हणून गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी ते सोने खरेदी करत आहेत. पुढचा अंदाज काय ते बघूया. यंदा सोन्याच्या किमतीत सुमारे 38% वाढ झाल्याने पुढील काळात दरवाढ मर्यादित राहू शकते. 10 ते 15% सोन्यात गुंतवणूक करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. यंदा सोन्यावर इतर वर्षा इतक्या जास्त परताव्याची अपेक्षा ठेवू नका. किमती का वाढत आहेत ते पण पाहूया. व्हेंचुरा सिक्युरिटीजचे कमॉडिटी प्रमुख NH रामास्वामी यांनी सांगितले की चलनवाढीपासून बचावाबरोबरच या महिन्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करण्याची असल्याची अपेक्षा असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. अलीकडेच कॉमेक्सवर सोन्याची किंमत प्रति ट्राय औंस $3,715.2वर पोहोचली आहे. सोने कसे जिंकले ते पण पाहूया आपण. मागील 3 वर्षात सोन्याचा वार्षिक परतावा 29.7% तर सेन्सेक्सचा 10.7% आहे. 5 वर्षात सोने 16.5% तर सेन्सेक्स 16.1% वाढले आहे. 10 वर्षात सोन्याचा परतावा 15.4%, सेन्सेक्स 12.2% आहे. तर 20 वर्षात सोने 15.2% तर सेन्सेक्स 12.2%ने वाढलेले आहे.